कलकत्ता में डॉक्टर के ऊपर जो सामूहिक बलात्कार किया, ऐसे ही बदलापुर में जो घटना घटी, इसके पश्चात अपने एरिया में, अपने यहाँ जितनी स्कूल है, वो स्कूल में क्या प्रिकॉशन लेना चाहिए, शासन के ओर से कौन से नियम है और स्कूल की क्या कठिनाइयाँ हैं, पेरेंट्स को क्या तकलीफ होती है, इसमें पुलिस, महापालिका के डॉक्टर्स और स्कूल के प्रिंसिपल और स्कूल के प्रतिनिधि के साथ आज हमारे बोरीवली दहिसर विभाग के सहायक उपायुक्त, हमारे सीनियर ऑफिसर एमएचबी पुलिस स्टेशन, इनके साथ एक संवाद आज हमने यहाँ किया था। बहुत अच्छा रिस्पांस मिला है और कोई भी स्कूल में ऐसी घटना न घटनी चाहिए और स्कूल को भी जो रूमर्स से लोगों, स्कूल का भी नुकसान होता है, बच्चों का नुकसान होता है और ड्रग्स मुक्त एरिया है, उसके लिए प्रिकॉशन लोक प्रतिनिधि के माध्यम से, हमारे जनता के माध्यम से, पेरेंट्स के माध्यम से, स्कूल के माध्यम से, पुलिस के माध्यम से एक चेन बना के अपना दहिसर सुंदर, स्वच्छ और निर्भय से लोग रहेंगे, इसीलिए आज ये संवाद मैंने रखा था। मैं हमारे मुंबई के पुलिस आयुक्त, उपायुक्त, मुंबई कमिश्नर को विनंती करती हूँ, जिस तरह आज हमने दहिसर विधानसभा में ये चालू किया है, ऐसे हर एरिया में अगर पुलिस और स्कूल और हमारे लोक प्रतिनिधि एक संवाद करेंगे तो बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं। मैं हमारे एमएचबी पुलिस स्टेशन और उनके सभी वरिष्ठ अधिकारियों का अभिनंदन करती हूँ कि बहुत एक अच्छा कार्यक्रम उन्होंने आज आयोजित किया। कायदे जे आहेत, नवीन तरतुदी ज्या आहेत 2012 साली काही आलेल्या आहेत पोस्को ॲक्टमध्ये, त्याप्रमाणे जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये पण आलेले आहेत 2015 साली। तर हे जे प्रचलित कायदे आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत असतो। कायदे तयार करणं, नवीन कायदे बनवणं त्याकरता वेगळी यंत्रणा आहे, परंतु जे इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्ट आहे ते आमचे योग्य पद्धतीने होत आहे। एमएचबी पोल्युशनच्या हद्दीत सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना, महिला संदर्भातल्या असतील, बालका संदर्भातल्या असतील, त्या आम्ही तत्परतेने घेत आहोत। जसं तुम्ही आता सांगितलं मगाशी की शाळेमध्ये जे हाऊसकीपिंगसाठी जॉबला असतात ती मुलं, त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड देखील चेक होत नाही, त्यांना डायरेक्टली त्यांना अपॉइंट केलं जातात, ते राहतात कुठे, त्यांचे त्याबाबत सुद्धा सूचना आम्ही शाळेला दिलेल्या आहेत की ज्यावेळी तुम्ही हे जे सफाई कर्मचारी किंवा अनस्किल्ड वर्कर्स जेव्हा अपॉइंट करता, तर तेव्हा त्यांनी त्यांचे राहण्याचे पत्ते, त्यांचं आधार कार्ड किंवा ह्या गोष्टी व्हेरीफाय करणं आणि त्यांची यादी किंवा त्यांचे पोल्युशनला देणं अपेक्षित आहे। किंवा एखाद्या संस्थेने जर एखाद्या त्यांच्या अनस्किल्ड वर्करला अपॉइंट करताना आम्हाला जर असं माहिती विचारली की याच्याबाबत कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आमच्याकडून होतं, ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करता त्यांनी पत्र दिलं, तर ते करण्याची यंत्रणा सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु हे त्यांच्याकडून इनिशिएट झालं पाहिजे। पण सर, यामध्ये जेव्हा व्यक्ती हा एवढी मोठी घटना घडते, त्यानिमित्तानं त्याच्या मागे जेव्हा व्यसन करूनच तो व्यक्ती तिथे शाळेमध्ये येतो, त्या व्यसनाला कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी पोलीस काय करतो? हे आता रेग्युलर कामाचा विषय आहे आमचा की व्यसनाला आळा घालण्याकरता जे आहे ते रेग्युलर पोलिसिंगमध्ये आम्ही करत असतो। म्हणजे तो त्या ठिकाणी कसा आला, त्यांनी व्यसन कुठे केलं, शाळेच्या आवारात केलं, बाहेर केला, हा तपासाचा भाग आहे। एक बैठक घेण्यात आलेली आहे, त्यांना काय सूचना देण्यात आलेल्या आहे नेमकं, आणि शाळेत सीसीटीव्ही संदर्भात देखील सांगण्यात आलेलं काय? महाराष्ट्र शासनाने काल म्हणजे 21 ऑगस्ट रोजी एक आदेश काढला। त्या आदेशामध्ये जेवढ्याही शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्वांना मागील काही ज्या बालकांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या घटना आहेत त्याच्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाची सूचना ही आहे की सर्व शाळांनी आता सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे आणि सीसीटीव्ही कशा पद्धतीने लावावेत, त्याकरता आर्थिक तरतूद कशी करावी, त्याचं मॉनिटरिंग कसं करावं, याबाबत सर्व उहापोह करण्याकरता आज आम्ही दहिसर विभागाच्या सन्माननीय आमदार मनीषाताई यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी परिसरातील सर्व शाळा, त्यांचे प्रतिनिधी, प्रिन्सिपल्स आणि शिक्षक प्रतिनिधी यांना बोलावून त्याबाबत आम्ही जागृती केलेली आहे। बालकांच्या सुरक्षेसंदर्भात जे जे कायदे अस्तित्वात आहेत, जुवेनाईल जस्टिस ॲक्ट आहे, पोस्को सारखे कायदे आहेत, भारतीय न्याय संहितेमधील तरतुदी, याबाबत आम्ही त्यांना आज माहिती दिलेली आहे। तसेच शाळेत मुलांना आल्यानंतर घरी जाईपर्यंत काय त्यांनी खबरदारी घ्यायची शाळेने, ते याबाबत आवश्यक सूचना सर्व शाळेला आम्ही दिलेल्या आहेत। आणि त्यांनी जे गायडन्स केलं
त्याबाबत किंवा त्यांनी जे शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले, प्रशासनाकडून त्यांना जे मदत अपेक्षित आहे किंवा पोलीस खात्याकडून जी मदत अपेक्षित आहे त्याबद्दल त्यांचं समाधान करण्यात आलेलं आहे आणि भविष्यात त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट आपल्याला दिसतील. सर झालेली पॉस्को अंतर्गत पण यांना आळा घालण्यासाठी नवीन तरतूद किंवा नवीन कायदा यांना गुन्हेगारांना जे आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते? प्रचलित कायदे जे आहेत, नवीन तरतुदी ज्या आहेत त्या 2012 साली काही आलेल्या आहेत पॉस्को ॲक्टमध्ये, त्याप्रमाणे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये पण आलेले आहेत 2015 साली. तर हे जे प्रचलित कायदे आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत असतो. कारण कायदे तयार करणं, नवीन कायदे बनवणं त्याकरता वेगळी यंत्रणा आहे, परंतु जे इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्ट आहे ते आमचे योग्य पद्धतीने होत आहे. एनर्जी पोल्युशनच्या हद्दीत सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना महिलांसंदर्भातल्या असतील, बालकांसंदर्भातल्या असतील त्या आम्ही तत्परतेने घेत आहोत. जसं तुम्ही आता सांगितलं मगाशी की शाळेमध्ये जे हाऊसकीपिंगच्यासाठी जॉबला असतात जी मुलं, त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड देखील चेक होत नाही, त्यांना डायरेक्टली त्यांना अपॉइंट केलं जातात, ते राहतात कुठे त्यांचे. त्याबाबत सुद्धा सूचना आम्ही शाळेनं दिलेल्या आहेत की ज्यावेळी तुम्ही हे जे सफाई कर्मचारी किंवा अनस्किल्ड वर्कर्स जेव्हा अपॉइंट करता तर तेव्हा त्यांनी त्यांचे राहण्याचे पत्ते, त्यांचं आधार कार्ड किंवा ह्या गोष्टी व्हेरीफाय करणं आणि त्यांची यादी किंवा त्यांचे पोल्युशनला देणं अपेक्षित आहे. किंवा एखाद्या संस्थेने जर एखाद्या त्यांच्या अनस्किल्ड वर्करला अपॉइंट करताना आम्हाला जर असं माहिती विचारली की याच्याबाबत कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आमच्याकडून होतं, ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करत त्यांनी पत्र दिलं तर ते करण्याची यंत्रणा सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु हे त्यांच्याकडून इनिशिएट झालं पाहिजे. पण सर यामध्ये जेव्हा व्यक्ती हा एवढी मोठी घटना घडते त्यानिमित्तानं त्याच्या मागे जेव्हा व्यसन करूनच तो व्यक्ती तिथे शाळेमध्ये येतो, त्या व्यसनाला कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी पोलीस काय करतो? हे आता रेग्युलर कामाचा विषय आहे आमचा की व्यसनाला आळा घालण्याकरता जे आहे ते रेग्युलर पोलिसिंगमध्ये आम्ही करत असतो. म्हणजे तो त्या ठिकाणी कसा आला, त्यांनी व्यसन कुठे केलं, शाळेच्या आवारात केलं, बाहेर केला, हा तपासाचा भाग आहे. एकचित्ताने ऐकत आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. दुसरी गोष्ट अगदी शॉर्ट बोलवले नाही तर आगामी काळात ज्यावेळी आपण पुन्हा असे एखाद्या परिसरात आयोजित करताना सुद्धा या ठिकाणी बोलू. ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी नोटीस केली, आपल्याकडून त्याच राहून गेली. पोलिसांचा कायदा असेल, त्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करण्याचा कायदा असेल, याबाबत पोलीस निरीक्षक देऊ इच्छितो की त्यांनी दिलेल्या सूचनामध्ये आहे महत्त्वाचं की अफवा पसरू नये. तर ज्याला जे जे सुचतं ते पसरवून जातो आणि आता आपल्या हातात जे साधन आहे अफवा पसरवण्याचं सोशल मीडिया आवश्यक आहे. दुसरी ताईंनी सांगितलं की पालकांचं मुलांचं लक्ष नसतं आणि पालकांचे आपसातले वाद मोबाईल मुलांच्या हातात दिला जातो. शाळेतल्या मुलांना कसं बघायला